हे बघ काळे ढग इकडं पसरले. आता पाऊस पडतोय बारीक बारीक. 9 मेला पाऊस. कुठे आहे? हे बघ वारा वादळ आहे बघ कशी उडते. बापरे बघ वादळ आहे. गडगडायला लागलं जोर जोरात. तेव्हा वादळ बघ. आकाशात ढग बघ आले काळे. पाऊस 9 मेला पाऊस. वारा वादळ. केवढ्या जोरात वादळ सुटलंय. दस्तुरीला आता दुपारचे 3 वाजलेत. 3 नाही 2 वाजलेत. दुपारचे 2 वाजताच वारा वादळ सुटलेला आहे आणि काळोख झालाय सगळा अंधार. पाऊस येणार. पाऊस पडतोय बारीक बारीक. नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज 9 मे. हे बघा आता वारा वादळ सुटलेला आहे. सगळीकडे धूळ चालू आहे. हे बघा वातावरण सगळं आता बदललंय. दुपारचे 2 वाजले. 2 वाजता पण आता काळोख झालेला आहे सगळीकडे. बारीक रिमझिम पाऊस पडतोय बघा आता. वातावरण आता थोडंसं थंड झालंय. सकाळपासून खूप गरम होत होतं. आता थोडंसं वातावरण गारवा वाटलाय. थोडा बारीक रिमझिम असा पाऊस पडतोय. त्यामुळे हे बघा असा पाऊस पडतोय. आभाळ भरून आले, दाटून आले बघ. मेघ गर्जना. आभाळ दाटून आलेला आहे. पाऊस पाऊस सगळीकडे पडत आहे. दस्तुरीला खेड दस्तुरी. आहा हे आताचं सध्याचं वातावरण. पाऊस सुरू झाला आहे. हे बघा पाऊस कसा पडतोय. पाऊस पडतोय म्हणून पळतोय बघा. हे बघ वारा वादळ केवढा सुटलाय. बापरे पावसासोबत वारा वादळ पण जोरात. दोन दिवस प्रचंड प्रमाणात गरम होत होतं. पण आता जरा वारा वादळ थोडंसं सुटलं आणि पाऊस पडल्यामुळे थंडावा आहे. वातावरण थोडंसं थंड झालं आहे. पण उद्या काय सांगता येत नाही. उद्या पुन्हा गरम होईल असं वाटतंय. हे बघा किती झाडं अशी जोरजोरात हलत आहेत. पाऊस पडल्यामुळे मातीचा सुगंध खूप दरवळत आहे. खूप छान वास येतोय आणि थंडावा असल्यामुळे बरं वाटतंय. कारण 2 दिवस प्रचंड गरमी होती की झोप पण लागायची नाही. हा असा पाऊस पडल्यामुळे आंबा बागायतदारांचं खूप नुकसान झालं असणारच. आणि काय काय गावामध्ये लोकांच्या घरी जी लाकडं बाहेर ठेवलेली होती अजून भरून झालेली नाही, ते पण नुकसान झालं असणार.